काका काय करतायत? खूप खाल्लं वाटतं, बाहेर काढायचा प्रयत्न करतायत. या काकांचं दुःख काय कळत नाही आपल्याला. काहींचं डोक्यात थापरी मारत बसलं तिथे येऊन सकाळी. गुड मॉर्निंग गाईज. सो मी चाललो आता असंच सकाळी उठलो. खूप सकाळी आता सध्या 8 वाजलेत मोस्टली, आणि झोप नाही लागत. मग फ्रेश वगैरे झालो आणि इथं चाललोय उपवनला. आता बघू उपवनचा सीन कसा आहे. सकाळी खूप छान वाटेल आय थिंक तिकडे. सो तिकडे गेल्यावर तुम्हाला पूर्ण अपडेट देतो. पहिल्यांदा आलो नाही, ह्या पेट्रोल पंपवर गर्दी नाहीये. फर्स्ट टाइम आलं. एनी टाइम येऊन फुल भरलेलं असतं. पूर्ण इकडे इथपर्यंत लाईन लागलेली असते अशी पूर्ण. मी एनी टाइम येतो कंटिन्यू. मोस्टली ना महिन्यातून 3 ते 4 वेळा इथून फिरून जातो मी कंटिन्यू. बट आज आलेला आय थिंक पहिल्यांदा असं मला खाली भेटलं पेट्रोल पंप. सो चला पटापट टँक फुल करूया. भावांनो पेट्रोल पंप खाली आहे. रिझन आता समजलं, लाईट गेली आहे. सो आता आलेलो, काहीच थांबलो थोडं. पण हे बघा कसे मस्त बोलत बसले दोघं जण. त्यांना विचारा फ्यूल भरायचं. त्यांनी पण मला काय सांगितलं ना, मी असं उभं राहिलो तर पाठीमागची नाव दिलं, भाऊ ये ना इकडे भरायला. तो बोलतो भाऊ लाईट गेली आहे. सो झालं आता इकडनं असंच निघायला लागेल. जर गाडीमध्ये बंद पडली सो बॅड. सकाळी उठलोय, काहीतरी बघायला लागेलच. सो चला कुठं पेट्रोल पंपवर जाऊया, नाहीतर मग जेवढी फिरेल धक्का मारूया. बाय. अंघोळ धुवून आलो पण काय फायदा होत नाही भावांनो. इकडे पण आलो, इकडे पण अजून गार्डन बंदच आहे. किती वाजता ओपन होऊन गाड्या? बंदच आहे गाड्या. काम चालू आहे का? कधी करता आलं मला काय आयडिया? ओके, वरती जाऊन देतात हा ना तलावाकडे. ओके ठीक आहे. ओ तेरे मित्रांनो, गार्डन बंदच असतं असं माहीत झालंय. कधी येत नाही लवकर. खूप दिवसातून आलेलो. आता बघू, ते ताई म्हटले की त्या सांगता पण येत नाही कधी ओपन होईल. म्हणजे आज तर नाही ओपन होणार, काम चालू आहे. पूर्ण झाल्यावर मोस्टली सांगता येत नाही. सो मी जातो आता वरती फिरून येतो. इज्जत तर आहे. भाई मॅरेथॉन लागली आहे. फक्त आय थिंक पण धावत नाहीये, चालतात सर्व. पण सर्व कामं करतात म्हणजे मीच एक रिकाम तिकडे आहे सकाळी यार. बोटिंग एरिया उपवन साइड आय थिंक आता बंद आहे. हे गणपती बाप्पाचं मंदिर. मंदिरामध्ये सेटिंग एरिया सुद्धा केली आहे. खूप छान. पूर्ण मार्बलचं मंदिर केले आहे. पूर्ण मार्बल आहे. बॅक साईड तर खूपच छान आहे. काय ब्युटिफुल मार्बल आहे यार. पूर्ण जॉगिंग एरिया. काका काय करतायत? सकाळी सर्व आता जॉगिंगला चाललेले. कोण ना कोण नाही, इकडे तिकडे धावता पळता सर्व असंच दिसत सर्व.
हा तलाव आहे, शंकराची मूर्ती मध्ये. हा वाला बोटिंग एरिया. मी इथे उभा होतो, इकडे साईडला मंदिर आहे, याच्या पुढे हा सर्व फूड कोर्टच बनवून ठेवलाय. नॉर्मल फूड कोर्ट आहे आपला. मी ह्या साईडला उभा आहे आणि माझ्या अपोजिटला समोरच कपल एरिया आहे पूर्ण. मला तिकडे जायची इच्छा तर नाही आहे, बट आता आय थिंक आलो आहे तर जावं, कारण की आता बाईकसुद्धा बाहेर लावली आहे मी. तिकडे मोस्टली बाईक आता उचलत नाही, कारण की सकाळी कोणी मोस्टली येत तर नाही. बट बघू आता त्या साईडला जायचं. जर बाईक जर नाही उचलली तर मी इकडनं वॉक करत त्या साईडला पोहोचेल. सो तिकडे गेल्यावर बघूया. आलेलो तर इकडे बाईक्स आतमध्ये घेऊन जायला आता डायरेक्ट नो पार्किंग गेट केलाय. यासाठीच गार्डन सुद्धा बंद ठेवलंय. फोटोशूट एरिया. हा बघा, हा नॉर्मल आहे. तिकडे इनसाइड हे बघा पूर्ण भरलंय. आता सर्व जॉगिंगसाठी वगैरे आलेत, व्यायाम वगैरे करण्यासाठी. बट दुपारी वगैरे आले तर पूर्ण कपल्स असतात या साईडला. मी त्या साईडने इथे आलो, इथे उभा होतो, एवढा टर्न मारून इकडे आलोय. एक काका काय करतात, खूप खाल्लं वाटतं, बाहेर काढायचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण काय ना काय व्यायाम नवीन काढत असतो. काकांनी आले तर मॉर्निंगला तिथे स्टार्टिंगला गेलो, तिथे एक होता, ते खाली डोके करून काहीतरी करत होते. आता इथे पोटावर थापा मारत बसलेत. चांगलं आहे. खूप छान बनवलं, पूर्ण दगडाचं काम केलं ह्या साईडला. आता आधी खूप खराब होती एरिया, आता खरंच खूप छान केली आहे. ह्या साईडने शो करतो. या काकांचं दुःख काय कळत नाही आपल्याला, त्यांचं डोक्यात थापरी मारत बसलं तिथे येऊन सकाळी. अरे भाई गिर जाएगा, नीचे से चलो रे. मानवाच्या रूपात वानर. 7:30-8 वाजता काहीतरी निघालेलो. किती वाजले? 8:16. सर्व ओपन फिरून झाला, वैताग यायला लागला. आता भूक पण लागायला लागली आहे. हे बघा, पूर्ण एवढं वॉक करत इकडे आलोय. मगाशी फ्रंट साईडला तर हे बघा, आता बॅक साईडला आलेलो आहे. आणि ते गार्डनला डोर आहे दुसऱ्या सेकंडवाला. बघू आता गार्डन मध्ये इकडून राहिले एंट्री भेटते का. लॉक केलाय. आल्यासारखं गार्डन मध्ये तर जायचंय, बट गार्डन लॉक आहे. मला जायचं गार्डन मध्ये, एवढं तर फिक्स आहे. सो मी जाणार, 100% जाणार, घुसणार इथे. फायनली एंट्री घेतलेली आहे आणि इकडे सर्व बंद आहे. सो जास्त मी बघू जेवढं भेटेल तेवढं शूट करायचा प्रयत्न करतो. हे बघा, मी इथनं आलो, खालून आलो. फ्रंटलाच आहे बघा, काम चालू आहे सर्व, त्यासाठी बंद केलं आहे. ते विना सुद्धा टाकली आहे. आणि हे जर रिव्हील केलं, मला जर वाटतं इकडे जर कोणी पकडलं ना, जाम शिव्या खायला लागणार आहेत. बट आलोय तर आता आय थिंक खाली घुसणं गरजेचं होतं. फटाफट बघूया काय काय नवीन आलं इकडे. लास्ट टाइम आलो तो इथे मस्त गिटार होता, तो गिटार काढला इकडनं. ओ वाव, खूप छान काम चालू आहे. आय थिंक खाली इकडे गार्डन आहे नॉर्मल,
हा गार्डनचा स्पेस आहे, बट इथे फोटोशूटसाठी आहे जस्ट. चला आता पुढे जाऊ, बघू. आलोय, हिंमत करून आलोय खूप इथे. आणि जर कोणी खरंच पकडलं ना, खूप शिव्या खायला लागणार आहेत. सो जावं तर गपचूप. आणि मी तिकडे गेलो, तिकडे ते ताईसुद्धा होते सिक्युरिटी गार्ड. त्यांना असं वाटेल गेलाय पोरगा. आणि जर त्यांनी इकडे जर पकडलं तर 100% काहीतरी करण्यासाठी आला इकडे. कारण त्यांना विचारलं चालू आहे की नाही बोललं, मी वरती आलो. रस्ता बघा. वाव, हे सुद्धा नवीन बांधलं आहे. थिंक ऑफिस का काहीतरी केलंय. हा बघा इकडे गार्डन आहे. त्या ताई समोर बसल्यात. तुम्हाला तिकडे जायला जमणार नाही. कोणी नाही इकडे. फटाफट शूट करतो. वाव, इकडे लहान मुलांसाठी सुद्धा केलंय आता. हे बघा इथे वर्कआउट साठी सुद्धा आहे. मित्रांनो, मी ते जास्त वेळ नाही थांबू शकत. गार्डन मध्ये कोणीच नाही, मी एकटाच आले. हे बघा वर्कआउट साठी. फोर व्हीलर फ्री मध्ये शिकू शकता. राईट टर्न, लेफ्ट टर्न. हे काय भाऊ, मर्सिडीजचा लोगो इथे लावलाय. त्यानंतर असं काहीतरी कांड केलाय. परमिशन नाही दिली तरी पण आलो आतमध्ये. पाहायचं होतं, खूप दिवसातून आलो बिकॉज. सो मी आता इकडनं लगेच निघतो. जर कोणी पाहिलं ना, वाट लागेल माझी. मला ते खाली उगाच तर नाही म्हणायचं, पण बोलतील ते. आता उगाच तर नाही बोलू शकत आपण. आलो चोकी करून आतमध्ये, काय बोललं तर ऐकून घेण्याचं आहे. सो मी निघतो इकडनं लगेच. मी इकडनं निघतो आता फटाफट. गेटवर पोचलो फायनली. चला मी निघतो आता इकडनं बाहेर. हो चला, फायनली बाहेर आलो गेटच्या. छोटा गेट आहे, खूप बघा. आपल्या वयाचे पोरं सुद्धा झोपले असणार आहेत आता. 19-20 वर्षाची. बट एक काका येऊन बघा, सर्व ग्रुप बसला यांचा व्यायाम करण्यासाठी. जय श्रीराम. काका रोज येता का इकडे? नाही, मी खरंच खूप दिवसातून आलो इकडे. आज सकाळी उठलो म्हणून फ्रेश होऊन म्हटलं इकडे जावं. खूप दिवसाचं असं तुम्हाला म्हणजे एकत्र मोस्टली तर लवकर कोणी भेटत नाही असं जस्ट बसलेलं असं कोणी. खरंच छान वाटलं. पण काकाशी बोलणं वगैरे केलं, छान वाटलं जरा बोलून. सर्व एवढे बसले. काका बोलतात की आम्ही दिवसा बसतो, तुमच्या वयाची पोरं रात्री बसतात. सो काका बोलतात ते सुद्धा खरं आहे. पण मी त्यांना म्हटलं की नाही, सर्व तसे नसतात, बट आय ऍक्सेप्टेड. काका बोलले ते बरोबर होते. आणि छान चालू आहे खूप. आता मोस्टली ना आपल्या वयाची सुद्धा पोरं यावेळेस बसत नाही अशी एकत्र. आणि हे काका लोक वगैरे एवढे 7-8 जण होते काहीतरी एकत्र बसलेत. सो टाइम काढायला पाहिजे मित्रांनो, टाइम काढायला पाहिजे. माझंच बघा, मी एकटा आलो इकडे फिरायला, कोण नाही सोबत. चला ते जातो, घरी भूक पण लागली, काहीतरी नाश्ता करतो. तर मित्रांनो, मी आता घरी आलो. मी खरंच सकाळी सकाळी जात नाही, आज थकलो. मग आता खायची तर इच्छा होती, पण कुठे बाहेर थांबलो पण नाही. डायरेक्ट म्हटलं घरी जाऊ. मम्मीने नाश्ता वगैरे बनला असेल, सो डायरेक्ट आता घरी आलो. आता नाश्ता वगैरे करतो, थोडा आराम केल्यानंतर जॉबवर जायचे. सो मी इथेच ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट असू द्या, आपण पुढे ब्लॉग आणत राहू. बाय बाय.